जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ बघत आहे। या हरिपाठामधला आज आपण 22वा अभंग पाहूया। कालपर्यंत 21 अभंग बघून झाले। या 22व्या अभंगात नामदेव महाराज म्हणतात, नामा वाचुनी काही दुजे येथे नाही, वेगी लवलाही राम जपा। गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ, पावसी केवळ निजपद। ध्रुव प्रल्हाद बळी अंबरीश प्रबुद्ध, नामेची चिदपत पावली देख। नामा म्हणे राम, वाचे जपा नाम, संसार भवभ्रम हरे नामे। हरिपाठ या नावामध्येच भगवंताच्या नामाची स्तुती हा अर्थ दडलेला आहे। भगवंताच्या नामाचं गुणगान हा अर्थ दडलेला आहे। शेवटी हा नामदेव महाराजांचा हरिपाठ आहे, त्यामुळं माऊली म्हणा, निवृत्तीनाथ महाराज म्हणा, तुकोबा म्हणा किंवा संत एकनाथ महाराज म्हणा, सगळ्यांच्या हरिपाठाप्रमाणेच नामदेव महाराजही या हरिपाठामध्ये मुख्यत्वे करून भगवंताच्या नामाची स्तुती गातात। मागचा अभंगही असाच होता आणि हा अभंगही असाच आहे। या अभंगात पुन्हा नामदेव महाराजांनी मुक्त कंठानं भगवंताच्या नामाचा महिमा वर्णन केलाय। फक्त हा महिमा सांगताना 2-3 महत्त्वाच्या गोष्टी नामदेव महाराज सांगतात। एक म्हणजे तुम्ही साधनाची लगबग करा असं ते म्हणतात, आणि दुसरं म्हणजे भगवंताचं नाम जपून ठेवा, अगदी जतन करून ठेवा, एखाद्या अमूल्य ठेव्यासारखं। नामदेव महाराज म्हणतात, नामा वाचून काही दुजे येथे नाही, वेगी लवलाही राम जपा। निरूपणामध्ये अनेकदा हा विषय आलाय की साधकाची पहिली प्रथम भूमिका अशी पाहिजे की भगवंताच्या नामा वाचून मला अन्य काहीही माहीत नाही। नामदेव महाराज जेव्हा नामा वाचून काही दुजे येथे नाही असं म्हणतात, तेव्हा ते साधकाचा भगवंताच्या नामावर असलेला विश्वास सांगतायत। आपण अंतर्मुख होऊन हे पाहणं गरजेचं आहे की असा आपला नामावरती विश्वास असतो का। खरं पाहता असा आपला विश्वास असतच नाही। तो का असत नाही याचं मुख्य कारण म्हणजे आपला प्रपंचावरती आणि आपल्या देहावरती विश्वास आहे। आपल्याला आपला देह खरा वाटतो अशासाठी कारण देहाच्या माध्यमाने येणारा अनुभव आपल्याला तात्काळ येतो। समजा तवा गरम आहे आणि गरम तव्याला आपला हात लागला तर ताबडतोब आपल्याला भासतं। जिभेवरती गुलाबजाम ठेवला तर लगेच आपल्याला त्याची चव कळते। डोळे उघडल्यानंतर दृश्य दिसतं, आणि नुसतं दृश्य दिसत नाही तर त्याचं अनुमानही लागतं। म्हणजे समजा आपण सूर्यास्त पाहत आहे तर काय सुंदर सूर्यास्त आहे, किती रंग आकाशामध्ये पसरलेले आहेत, वगैरे वगैरे सगळं ज्ञान आपल्याला तात्काळ होतं। आता हे ज्ञान जेव्हा आपल्याला होतं त्यावेळी आपण अंतर्मुख होऊन हे पाहत नाही की हे ज्ञान नेमकं मला का झालं। आपण एक प्रकारे त्या इंद्रियजन्य ज्ञानामध्ये वाहवत जातो। उदाहरणार्थ आपल्याला समजा भूक लागली आहे। भूक लागल्यानंतर आपण जिलबी जिभेवरती ठेवली, आपल्याला चव आवडली आणि आपण एका मागोमाग एक जिलब्या खात राहिलो। त्या खाण्याच्या नादामध्ये, त्या भोगाच्या नादामध्ये आपल्या हे लक्षात येत नाही की मुळात आपल्याला भूक लागली ही जाणीव तरी का झाली, आणि जिलबी गोड आहे किंवा रुचकर आहे हे तरी आपल्याला का कळलं। या कुठल्याच विचारामध्ये न पडता आपण त्या भोगामध्ये वाहवत जातो। एकामागून एक जिलब्या खातो आणि पोट भरलं की तृप्ततेनं ढेकर देतो। मग मात्र आपल्याला त्या जिलबीकडे पाहावत सुद्धा नाही। आपल्या इंद्रियांची क्षमता संपली ना। पण इथे विषय थांबत नाही। दुसरं कुठलं तरी इंद्रिय असतं, त्याच्या मागून आपण पुन्हा विषय भोगायला लागतो। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध
असे पुष्कळ विषय आहेत. या ना त्या मार्गानं आपण देहाच्या माध्यमानं भोग घेत राहतो. हे भोग घेणं इतकं तात्काळ घडतं, म्हणजे जिभेवरती पदार्थ ठेवल्यानंतर त्याची चव समजणं ही गोष्ट इतकी तात्काळ होते की आपल्याला असा भास निर्माण होतो की देहामुळंच आपल्याला चव समजली आहे. आणि असं आपलं प्रत्येक भोगाच्या बाबतीत होतं. देहामुळेच मला दृश्य दिसत आहे, देहामुळेच म्हणजे कानांमुळेच मला गाणं ऐकू येत आहे. त्यामुळे हळूहळू देह हा सत्य आहे असा आपला समज दृढ व्हायला लागतो. बरं, हे भोग भोगत असताना आपल्याला देहाकडूनच संकेत येत असतात की देह शाश्वत नाही आहे. म्हणजे कुठलाही भोग पहा बरं का, त्या भोगाला कुठेतरी सीमा आहे हे आपल्याला पदोपदी कळत असतं. दृश्य आवडीचं आहे म्हणून आपण काही जन्मभर एक दृश्य बघू शकत नाही. संगीत आवडीचं आहे म्हणून आपण जन्मभर गाणं ऐकू शकत नाही. तसंच आपण जन्मभर जेवू पण शकत नाही. आपल्या प्रत्येक भोगाला मर्यादा आहे किंवा इंद्रियांना तरी मर्यादा आहे. हे कबूल आहे की आत्ता भूक शमली तरी थोड्या वेळाने पुन्हा भूक लागते. पण आयुष्यात एक वेळ निश्चित येते जेव्हा अन्न खाण्याची इच्छाच होत नाही. आणि एक वेळ अशीही येते जेव्हा हा देह मृतवत होतो, देहातील प्राण निघून जातो आणि हे शरीर कोणीतरी जाळून तरी टाकतं, नाहीतर पुरून तरी टाकतं. एकूण काय, भोगांना तरी सीमा आहे किंवा इंद्रियांना तरी सीमा आहे. पण जेव्हा आपण या भोगांमध्ये लिप्त असतो किंवा वाहवत जात असतो, तेव्हा आपल्यापाशी हा विवेक नसतो की नेमक्या कुठल्या गोष्टीमुळे हा भोग मी भोगू शकत आहे. सद्गुरू किंवा संत आपल्याला सांगतात की तुझ्यामध्ये आत्मस्वरूप आहे, चैतन्य आहे, म्हणून तुझी इंद्रिये भोग घेऊ शकतात. खरं म्हणजे जेव्हा कुठलंही इंद्रिय कोणताही भोग घेतं, त्यावेळी खरं म्हणजे आपल्याला आत्म्याचाच अनुभव येतो. त्या इंद्रियांमधून आपल्या वृत्ती आत्म्याच्या ठिकाणी एका क्षणासाठी स्थिर होतात. आपल्याला सुखाचा अनुभव येतो आणि पुन्हा वृत्ती बहिर्मुख होतात आणि पुन्हा इंद्रियांच्या माध्यमानं आपण विषयांकडे धावायला लागतो. उपनिषदे हा विषय अत्यंत सखोलपणे सांगतात. पण आपल्या हे ध्यानात न आल्यामुळे वारंवार भोग घेत राहिल्यानं आपल्यापक्षी आपल्या देहाला एक प्रकारे सत्यता आलेली आहे. हा देहच खरा आहे, हाच मी आहे आणि हेच सत्य आहे असं आपल्या बुद्धीवरती ठसलं आहे. यामुळेच भगवंताच्या नामावरती किंवा सद्गुरूंनी दिलेल्या साधनावरती आपला विश्वास बसत नाही. कारण इंद्रियजन्य अनुभवांचं फळ लगेच जसं अनुभवाला येतं तसा या साधनेचा अनुभव लगेच येत नाही. आज भगवंताचं नाम घेतलं म्हणजे आपल्याला आत्मसाक्षात्कार होत नाही. आजच ध्यानाला बसलो आणि आपण साक्षात्कारी झालो असं होत नाही. साधना ही दीर्घकाळाची प्रक्रिया आहे, त्यामुळे त्यावर एकदम विश्वास बसत नाही. आणि म्हणूनच नामदेव महाराज म्हणतायत की नामा वाचून काही दुजे येथे नाही, या भूमिकेवर आधी येणं गरजेचं आहे. आपल्याला निदान संतांच्या वचनांवरती, आपल्या सद्गुरूंच्या वचनांवरती विश्वास ठेवावा लागेल. तात्काळ भगवंताच्या नामाचा अनुभव येत असता तर संतांना हे सांगण्याची जरुरी नव्हती. तो येत नसल्यामुळे पहिल्यांदा विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तोच जर नसेल तर आपल्या साधनाची इमारत उभी राहू शकत नाही. नामदेव महाराज हा विश्वास बाळगायला आपल्याला सांगतायत की एक नाम सोडलं तर अन्य काहीही सत्य नाही, या भूमिकेवरती ये. ही भूमिका पटवून देण्यासाठी पुढच्या ओळींमध्ये त्यांनी उदाहरणे दिलेली आहेत की कसा कसा भगवंताच्या नामामुळेच महात्म्यांचा उद्धार झाला. असो, मुद्दा हा की नामा वाचूनी काही दुजे येथे नाही, या भूमिकेवर येणं गरजेचं आहे. या भूमिकेवर येण्यासाठी आणखी एक गोष्ट साधकाला उपयोगी पडते आणि ती म्हणजे सद्गुरू वचनांचं चिंतन आणि मनन. सद्गुरू आपल्याला जो काही उपदेश करतायत त्याचं मनन होणं गरजेचं आहे. जसं की मगाशी आपण बघितलं की इंद्रियांना आणि भोगांना सीमा आहे. गोंदवलेकर महाराजसुद्धा त्यांच्या प्रवचनात एके ठिकाणी म्हणतात पहा की देहावर आपली सत्ता नाही,
आपली जर सत्ता देहावर असती तर आपण कधी आजारीच पडलो नसतो, आपल्या देहाला कधी दुःख झालंच नसतं. पण असं होत नाही. आपण आजारी पडतो, देहाला इजा होते, देहाच्या वाट्याला दुःखही येतं. यातून हेच सिद्ध होतं की आपली सत्ता देहावरती नाही. आता हे जे महाराजांचं सांगणं आहे याचं चिंतन होणं पण गरजेचं आहे. दरवेळी आपल्याला आजारपण आलं की आपण त्या आजारपणामध्ये बुडून जातो. आपल्याला मरणाची सुद्धा चिंता ग्रासून राहते. आता काय होणार आपलं, आपण जातोय की काय, इथपर्यंत आपल्याला भीती वाटते. महाराजांच्या किंवा सद्गुरूंच्या वचनांचं चिंतन असेल तर ते चिंतनच आपल्याला आतून शांत व्हायला मदत करतं. आता मगाशी जे महाराजांचं वाक्य सांगितलं त्यामध्ये श्री महाराज आपल्या देहाचा अशाश्वतपणाच सांगत आहेत, आपल्या इंद्रियांच्या सीमाच सांगत आहेत. मग त्यावर विश्वास ठेवून निदान चिंतन तरी करावं, जेणेकरून आपला भगवंताच्या नामावरील विश्वास वाढेल. भगवंताचं नाम देहबुद्धी दूर करण्यासाठी आहे. त्यामुळे साहजिकच जितके आपण देहबुद्धीमध्ये बुडून गेलेले आहोत, निदान तितका तरी प्रयत्न नामावरील विश्वासासाठी करायला हवा. हा प्रयत्न जर केला, किंबहुना प्रामाणिक प्रयत्न जर केला, तर सद्गुरूंची कृपा आपल्याला बळ देते आणि अंतरंगामध्ये भगवंताच्या नामावरील विश्वास प्रबळ होतो. सद्गुरुपदिष्ट साधनेवरील विश्वास प्रबळ होतो. त्याची परिणती श्रद्धेमध्ये होते, निष्ठेमध्ये होते आणि मग साधकाच्या साधनेला खरा जोर प्राप्त होतो. नामदेव महाराज पुढे म्हणतायत, वेगी लवलाही राम जपा. ते सांगतायत की आता वेळ घालवू नका. संत वचनांवरती श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि भगवंताचं नाम घेण्याची लगबग करा. ही लगबग नामदेव महाराजच काय, सगळेच संत करायला सांगतात. कारण नरजन्म जरी भाग्याने प्राप्त झाला तरी नरदेह कधी पडेल याचा काही नेम नाही. तुला तुझ्या मरणाची तारीख आणि वेळ माहीत नाही, पण हे निश्चित आहे की तू मरणार, तर मग साधनेची लगबग कर, असं नामदेव महाराज म्हणतायत. ही लगबग सुद्धा खरं म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधनेवरील विश्वासानेच घडते. जोपर्यंत आपल्या अंतरंगामध्ये हा विश्वास नाही, सद्गुरूंप्रती संतांप्रती श्रद्धा नाही, भक्ती नाही, तोपर्यंत साधनेची लगबग होणार नाही. म्हणूनच नामदेव महाराज सुरुवात करताना नामा वाचून काही दुजे येथे नाही असं म्हणतात आणि मग ते गडबड करायला सांगतात, वेगी लवलाही राम जपा. मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढे त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. गोविंद गोपाळ वाचिसी रसाळ, पावसी केवळ निजपद. भगवंताच्या नामाने अन्य काहीही नाही तर प्रत्यक्ष भगवंताचंच पद प्राप्त होतं. भगवंताचं पद म्हणजेच निजपद, म्हणजेच आपलं आत्मस्वरूप प्राप्त होतं. ध्रुव प्रल्हाद बळी अंबरशी प्रबुद्ध, नामेची चितपद पावले देख. उदाहरणे देऊन ते साधनेला बळकटीच देत आहेत की पहा, यांचा उद्धार झाला तर तुमचाही होईल. मग त्यामध्ये कुणी राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद आहे तर कुणी बळी आहे. जन्म कुठे आला, कुठल्या कुळामध्ये आला आणि कशा परिस्थितीमध्ये आला याला महत्त्व नसून त्यांनी भगवंताचं नाम दृढ धरलं या गोष्टीला महत्त्व आहे. तर हे तुम्ही त्यांच्याकडून घ्या आणि साधनेची लगबग करा. गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ असं हे भगवंताचं नाम आहे. एकही भगवंताचं नाम असं नाही की ज्यामधून आनंद प्राप्त होत नाही. तुम्ही श्री गुरुदेव दत्त म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा किंवा श्रीकृष्ण म्हणा. भगवंताचं कोणतंही नाम घ्या, त्यामधून गोडवाच पाझरतो. समर्थ रामदास म्हणतात, सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक, नाम स्मरता पुण्यश्लोक होई जे स्वये. स्वतःच तो पुण्यश्लोक होतो जो नाम घेतो, असं समर्थ म्हणतात. पुण्यश्लोक म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. हेच तर इथं नामदेव महाराज सांगतायत, गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ, पावसी केवळ निजपद. काय प्राप्त होईल तर तुझंच आत्मस्वरूप तुला प्राप्त होईल.
तुझी खरी ओळख तुला मिळेल, ज्यामुळे तुझी इंद्रिये भोग भोगू शकतात, ज्यामुळे तुझ्या देहाला सत्यत्व आहे, ते देहाच्या पलीकडे असलेले एक सत्य आहे, ज्यामुळे तुला देह सत्य वाटतो. ते जर खरं सत्य स्वरूप कळलं तर देहाचं अशाश्वतत्व पटेल आणि या देहामध्येच असताना आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल. शेवटी नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे राम वाचे जपा नाम, संसार भवभ्रम हरे नामे. भगवंताच्या नामाला आता जपून ठेवा, अंतःकरणामध्ये जपा आणि प्रेमाने त्याचा जप करा असं ते सांगतात. जप करा म्हणजे वारंवार ते घ्या, म्हणजेच भगवंताच्या नामाचा ध्यास तुम्ही बाळगा असं ते म्हणतायत. संसार या शब्दाची व्याख्या आपण अनेकदा बघितलेली आहे. जन्म मरण, पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण हे सततचं जे चक्र सुरू आहे, या चक्रालाच संसार असं म्हणतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात, या संसाराला नामोहरम करणारं एकच शस्त्र आहे आणि ते म्हणजे भगवंताचं नाम. नामदेव महाराज इथे तेच सांगतायत की नामामुळे तुझा संसार आणि भवाचा भ्रम हे दोन्हीही दूर होईल. संसार म्हणजे जन्ममरणाच्या चक्रामध्ये तरी मनुष्य का अडकला? त्याच्या वासनेमुळेच अडकला. संत एकनाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या अंगे. आता ही वासना मरणार कशी? तर भगवंताच्या नामानेच मरणार. त्यामुळे संसार चक्राचं जर कारण कशाने जात असेल तर नामाने जातं आणि म्हणूनच संसार हा नामाने नाश होतो. भव म्हणजे तरी काय आहे? जे काही दृश्य आहे ते सगळं भव आहे आणि तो खऱ्या अर्थानं भ्रमच आहे, कारण हे दृश्य आपल्याला इंद्रियांच्या माध्यमानं कळतं. इंद्रियच जिथे सत्य नाहीत तिथे इंद्रियांचं ज्ञान कुठून सत्य असणार? त्यामुळेच हा भवाचा भ्रम आहे आणि तोही नामानेच जातो असं नामदेव महाराज म्हणतायत. दृश्य म्हणजे भव आहे ही गोष्ट खरी आहे, पण अडचण ही आहे की तो भव, ते दृश्य आपल्याला खरं वाटतं आणि आपण देहबुद्धीच्या अंगानं त्यामध्ये आसक्त होऊन राहतो. हा जो आपल्याला भ्रम झालेला आहे, या भ्रमाच्या मुळाशी म्हणजे देहबुद्धीपाशीच भगवंताचं नाम कार्य करतं आणि ती देहबुद्धी भस्म करून टाकतं. ती भस्म झाली की जन्ममरणाचं कारणही संपलं आणि भवाचा भ्रमही नाहीसा झाला. नामा म्हणे राम वाचे जपा नाम, संसार भवभ्रम हरे नामे. असा हा या हरिपाठातील 22वा अभंग आहे. आपण इथून पुढील अभंगही यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.